दिसू लागल्या उजनीच्या पोटातल्या ऐतिहासिक खुणा, प्राचीन मंदिराचं घडलं दर्शन, मंदिरानं जागवल्या गावच्या जुन्या आठवणी। कधी काळी इथं डाळज नावाचं गाव होतं, मात्र उजनी धरण बांधताना गाव उठवण्यात आलं। धरणाचं पाणी आटल्यानं तब्बल 35 वर्षांनंतर जुन्या गावाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्यात। 100 वर्ष जुनं असलेलं हे मारुतीचं मंदिर त्यातलंच। 35 वर्ष पाण्याखाली राहूनही मंदिराची नक्षी, बांधकाम अजूनही तसंच राहिलंय। अजूनही आम्हाला जर आम्ही भूतकाळात जाऊन आम्ही कधी जरी अजूनही आम्हाला जरी बाहेर फिरत असलो, आम्ही जरी आता व्यवहाराच्या निमित्ताने असेल, राजकारणाच्या निमित्ताने असेल किंवा धंद्याच्या निमित्ताने बाहेर फिरत असलो तरी आम्हाला जर काही स्वप्न पडली तर अजूनही जुन्या गावातली ती स्वप्न आम्हाला पडतात। मंदिरावर शके 1835 असा उल्लेख त्याच्या प्राचीनतेची साक्ष देतो। संपूर्ण दगडात बांधलेल्या या मंदिराच्या शिखरासाठी विटा आणि चुन्याचा वापर केलाय। मंदिरासमोर असलेला हा गोलाकार दगडही स्वातंत्र्य प्राप्तीचा साक्षीदार राहिलाय। आमचे 1947 साली झेंडावंदन करता एक रूळ होता, रूळ दगडी रूळ, आणि ते दगडी रूळ असा उभा करून त्याला सिमेंट लावून असा लाकडी खांब उभा केला झेंडावंदन करता। जे ती तुळजापूरच्या देवीच्या समोर आणि चौडीच्या समोरच हा झेंडावंदनाचं काम। याच गावात 100 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी जुन्या पुणे सोलापूर रोडवर डाळज कुंभारगावच्या दरम्यान एक दगडाचा भक्कम पूल बांधला होता। 35 वर्ष पाण्याखाली राहूनही हा पूल आजही सुस्थितीत आहे। उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने आता येथील ऐतिहासिक ठेवा दिसू लागल्याने गावकऱ्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या असून त्यांना देवदर्शनही घडत आहे। राहुल ढवळे, झी मीडिया, इंदापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।